आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जन्माष्टमी स्पेशल बाळगोपाळासाठी प्रसादाचे खोबऱ्याचे मऊसूद असे लाडू। ना जास्ती मावा ना घी ना काही, अगदी खटपट अगदी पटकन बनणारे असे साधे सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण बनवणार आहे। 2 वाटी खोबऱ्यामध्ये अगदी ताट भरून बनतील, तेही टिप्स आणि ट्रिक्स सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी सुका नारळ म्हणजे खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहे। आपण नारळाच्या वाटीच घेणार आहे, डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं नाहीये। जरा याच्या बाजूच्या कडा कापून घ्यायच्या आणि मस्त खिसून घ्यायचं। इथे आपण डेसिकेटेड कोकोनट वापरणार नाहीये, कारण डेसिकेटेड कोकोनट मध्ये ना तेल नसतं आणि आपण ज्या सुकं खोबरं खिसून घेतो ना त्यामध्ये तेल हे रिलीज होत असतं। लाडूला चांगला टेक्स्चर येतो, चांगला स्वाद पण वाढतो, म्हणून आपण खिसूनच घेणार आहे। बघा मी हे खिसून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते कसं बारीक खिसलं गेलंय। हे बघा, हॅलो, मी तुमची होस्ट आणि दोस्त योगिता। माझ्या इझी अँड सिंपल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। प्रथम सर्वांना अष्टमीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। आणि त्यासाठी आपण बनवतो आज हा प्रसाद सुक्या नारळाचे लाडू। तर त्यासाठी मी घेतलंय 2 वाट्या नारळ खिसून घेतलेला आहे। माझा एवढं बाउल भरून झालेलं आहे नारळ खिसून। हा 1 वाडगा भरून मी नारळ घेतलेला आहे। नारळ खिसूनच घ्या, डेसिकेटेड कोकोनट घेऊ नका। आणि जर तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं असेल तर प्लीज चेक करून घ्या, त्यामध्ये कधी कधी खवटपणा जास्ती असतो, तर आपला समोर बघून घेतलेलंच चांगलं। नारळामध्ये तेल आपल्याप येतं, आपल्याला जास्त तूप टाकायची गरज नाही। याच्याच बाजूला मी नट्स घेतलेले आहेत, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या। मी हे घेतले म्हणून घ्यायची गरज नाहीये। जे नट्स असतील थोड्याफार प्रमाणात असतील, शेंगदाणे असतील ते तुम्ही टाकू शकता। इलायची घेतलेली आहे, याची मी पावडर करून घेणार आहे, आता सध्या अवेलेबल नाही आहे बाहेर। आणि याच्याबरोबरच मी खसखस पण घेणार आहे, 1 चमचा खसखस घेणार आहे। आणि या नारळाच्या वाटीप्रमाणेच मी साखर घेणार, ती तुम्हाला मी नंतर दाखवते। तर चला आपण आता पहिला हे नट्स आहेत ते तुपात भाजून घेऊया। आता आपण आहे ना हे नट्स सगळे तुपात भाजून घेऊया। आपण 5-10 मिनिटं फक्त रोस्ट करून घ्यायच्यात तुपामध्ये। हा लाडू आहे ना आपण नट्स शिवाय पण बनवू शकतो, असं काही नाही की नट्स असलेच पाहिजेत तरच लाडू छान बनेल। तुम्ही फक्त साखर, दूध आणि नारळ एवढं साहित्य घेऊन पण बनवू शकता। जे साहित्य असेल काय अवेलेबल असेल त्याच्यात बनवा। चला हे रोस्ट झाले की मी काढून घेते। मोमेंटला आपण खसखस टाकून घेणार आहे, म्हणजे चांगली फुलेल पण आणि रोस्ट पण होईल। आपण रोस्ट करून घेऊया चांगली, याच्याबरोबर रोस्ट होऊन जाईल। ती लाल करायची नाही, तर आपण काढून टाकूया। चांगली याच्याबरोबर रोस्ट होऊन जाईल, ती लाल करायची नाही, तर आपण काढून टाकूया। एक चमचा तूप घेतलं मी आणि ते पहिलाच नट्सचं तूप होतं त्यामध्ये आपण 1 चमचा अजून तूप टाकून
नारळ रोस्ट करून घेणार आहे. असे जे नट्स रोस्ट केले ना त्याच तुपामध्ये मी 1 चमचा तूप जास्त घेतलंय आणि आता हा नारळ यामध्ये रोस्ट करून घेणार आहे. गॅस स्लोच ठेवा एकदम. रोस्ट करण्यामागे काय आहे कारण की रोस्ट केल्यावर कलर पण चेंज होतो आणि एक फ्लेवर मस्त येतो त्याचा. रोस्ट करताना एकदा ठेवा, गॅस स्लो ठेवा थोडा आणि याला एकदम लाल करायचं नाही आहे, आपल्याला थोडा कलर चेंज करायचा. हे जे घी आहे ना ते पूर्ण याच्यात मिक्स झालं पाहिजे कारण काय ही खोबरं पण आपल्याला तेल सोडणारच आहे. नॉनस्टिक असेल कढई तर आणखी चांगलं आहे. बघा आता आपलं रोस्ट व्हायला आलाय. एक स्मेल येतो मस्त सुंदर. नारळ आहे ना चांगला भाजून झालेला आहे. एक स्मेल यायला लागतो आणि कलर पण चेंज होत चालला बघा. याच वेळेला आपण इकडे आता आपण साखर टाकून घेऊया. तर माझा 1 वाडगा जे नारळाचा खीस होता ना तर मी अर्धा वाटी साखर घेते. जसं तुम्हाला वाटेल तुमच्या घरात जसं गोड खातात त्याप्रमाणे तुम्ही बनवा. जर कमी गोड खात असाल तर कमी गोडाचंच बनवा. आणि या आपण ना मलाईवाला दूध आहे ना ते टाकणार आहे. अर्धा लिटर फुल फॅट दूध वापरते इकडे. त्याला आपण मिक्स करून घेऊया. यातच शिजवायचं आपल्याला हे सगळं. साखर नारळ आणि दुधात शिजवायचं पूर्ण. तुम्हाला जर झटपट पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही मिल्क पावडर टाकू शकता. मी आता मलाईवाला दूधच टाकते त्यामुळे मलाईची वेगळी गरज नाहीये. साधं दूध असेल तर मग मलाई वरून टाका किंवा आपल्या अमूलची जी येते मलाई ती वापरू शकता. इलायची पावडर टाकून घेते मी साखरेत वाटलेली. यामध्ये आपण या स्टेपला हे जे नट्स आपण भाजून ठेवलेले ते तळून ते घेऊया टाकून म्हणजे ते एकजीव होतील चांगले. सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया. मी कमी प्रमाणात करते. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर हे प्रमाण डबल कर. हे मिश्रण आपण असं दाबून बघायचं. त्या बाजूला अजून पण निघतं ना तर तो पूर्ण सुकला पाहिजे. आता गॅस स्लो करूया आणि हे मिश्रणाला थंड करायला ठेवूया आणि लाडू वाळून घेऊया. आता आपण लाडू वाळून घेऊया. तुम्हाला जी साईज पाहिजे लाडूची ती घ्या. त्या लाडूची तुम्ही बर्फी पण बनवू शकता म्हणजे स्क्वेअर पण बनवू शकता किंवा जर तुमच्याकडे मोदकाचा साचा असेल त्यामध्ये भरून तुम्ही त्याचं मोदक पण बनवू शकता. तर असे वेगळे प्रकार तुम्ही पण करून बघा आणि मला कळवायला विसरू नका. थँक्यू. चला तर बघा आपले लाडू तयार झालेले आहेत. सर्व वाळून मी डिशमध्ये सजवलेले आहेत नैवेद्यासाठी. तर असंच तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा. यंदा उपवासाला नैवेद्याला असा लाडू बनवून बघा आणि कसं झालं मला कळवायला विसरू नका. माझ्या अशाच छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी
माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीज विथ योगिताला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या. माझ्या रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. थँक्यू.